दादाने मला गाडी नाही दिली आणि मला ढकलून दिलं. आहा, एवढसा धक्का काय लागला तर लागली रडायला. आगाऊपणा. मी म्हणते त्याच्या वाटेला जायचंच कशाला ग? हे बघ, युवराज कोण आहे माहिती का? या घराचा मालक आहे, मालक. या इस्टेटीचा मालक आहे. मालका संगत कसं वागायचं माहित नाही का तुला? मालक नाही, तो माझा मोठा दादा आहे. दादा नाही, मालक आहे. खबरदार जर त्याला आर तुरु बोललीस तर. हे बघ, तो हिता हक्क गाजवाय आलाय, तेव्हा गप्प राहायचं. अगं लक्ष्मी, ये ये ये. कशा बाई? लक्ष्मी, काय झालं बा? युवराज दादानी मला गाडी नाही खेळायला दिली, उलट मला ढकलून दिलं. बर बर, मी त्याचं कान पिरगळते. हा, पण तू गप हो बाई आता. नाही, मला गाडी खेळायला हवी आहे. देऊया, मी सांगते युवराजला द्यायला. हा, आवन नाही गोदा का? सनीदानी युवराजसाठी गाडी आणल्या. त्या गाडीवरती फक्त तर युवराजचाच हक्क आहे. हा, दोघं बी ह्या घरात राहत्या, दोघांचा हक्क आहे. युवराज परका आहे का लक्ष्मी परकी आहे? आवत तसं नाही गोदा का? म्हणजे आता त्याच्याकडनं गाडी परत मागितली तर भडकणार नाही का त्यो? बघा की सन्निधाने गाडी आणली तेव्हा कुठं मऊ झालाय, तेव्हा 4 शब्द चांगलं बोललाय सन्निधा संगत. आता परत भडकणार नाही का गाडी परत मागितली तर? म्हणून म्हणलं हो. हा, जाऊ दे लक्ष्मी. अगं त्या गाडीला काही सोनं लागलंय वय? आपण राणाला सांगून तसलीच गाडी आणायला सांगूया. हा, हा, मी राणादाला सांगितलं की राणादा तशीच दुसरी गाडी घेऊन येईल. व्हय, तुमची तुम्हाला गाडी, आमची आम्हाला गाडी. वादाचं काही कारणच नाही. हा, चंदा, इथं तुमचं आमचं नाही, आपलं म्हणायचं. हा, आपलं आपलं. चल. राणादा, हे काय? हा? काय झालं रडायला? रडायला काय झालंय? मी एक गोष्ट तुला मागितलं तर तू मला देशील? अगं एक काय 1000 माग. तू मागितला ना मी दिला ना, असं कधी झालंय का? बोल काय पाहिजे? काकानं युवराज दादाला दिलेली गाडी मला हवी आहे. सांग की कधी देणार? मला तशीच हवी आहे. काकानं युवराज दादाला दिलेली गाडी मला हवी आहे. सांग की कधी देणार? मला तशीच हवी आहे. काय झालं? नाही काय नाही. लक्ष्मीला गाडी कुठं आणायची? तीही युवराज सारखी. तीच तर. नेमकं आजच सगळं पैसे गुंतवून आलं. पुढच्या महिन्यात आणतो म्हणून सांगितलं तर परत 7,000चा हप्ता, घरचा खर्च, शाळेचा खर्च. कसं करायचं? मी काय म्हणते, अजिबात नाही. सूरजकडनं घ्या म्हणत असशील तर अजिबात नाही. आपलं काय ठरलंय? या घरात फक्त राहायचं. जो काय खर्च असेल तो आपण आपला करायचा. हो, मी तसं म्हणतच नव्हते. मी म्हणतेय की आपण गाडी नको द्यायला. प्रत्येक हट्ट पुरवलाच पाहिजे असं काही नाही. अहो असं कसं? कधी नव्हते लक्ष्मीनं आपल्याकडे काहीतरी मागितले. अहो बारक्या पोरांची हौस असते. हा, तिला आपल्या परिस्थितीचा फटका बसला नाही पाहिजे. हो, पण आपली ऐपत नाही हे सगळं घेण्याची. करूया काहीतरी, जुळणाजुळव करूया. राणाजी प्लीज, कुणाकडनंही पैसे उसने घेऊ नका. उगाच
लोकांना चर्चेला कारण नको. आधीच सूरज भाऊजींच्या त्या सगळ्या सवयी आणि त्यात पैसे घेतले म्हणून कोणी नावं नको ठेवायला. हो नाही हो, बाहेर कुठं मागणार नाही. उलट सूरज तर समजू द्यायला तयार आहे, पण आपणच घेत नाही. मग उगाच त्याचं नाव कशाला खराब करायचं. अंजलीबाई, मी काय म्हणतो, माझ्याकडनं सहज 1000 जमतील, तुमच्याकडनं? माझ्याकडे यावेळी फी फार काही नाही जमली. आता घर खर्च काढला तर फार 500 जमतील. बापरे, पण 2000 तर गाडी काय येणार नाही. मग आबा असताना पैशांची कवा बी कमी पडली नाही, पण जेव्हापासून स्वतः कमवायला लागलो तेव्हा 1000-2000ची बी किंमत काय. काय करायचं तेच काय कळणं झालंय बघा. मी काय म्हणते, आपण लक्ष्मीलाच समजावून सांगूयात का? तो एकच उपाय दिसतोय मला. अहो, असं काय करताय तुम्ही? अहो, कधी नव्हती ना काहीतरी मागितलं आपल्याकडे. तिची हौस पुरी करणे एक बाप म्हणून कर्तव्य माझं. हो, पण कसं करणार? ते बघू द्या, काहीतरी जुगाड करायला पाहिजे. लक्ष्मीताई, हो लक्ष्मीताई, अहो ह्या की लवकर, शाळेला उशीर होतोय. लक्ष्मीताई आली आली. चला श्रीपती दादा, हा? आज मला गाडी मिळणार आहे. गाडी कसली? राणादा नाही मला गाडी देणार आहे, युवराज दादा सारखी. अरे वा वा वा. लक्ष्मी, चल दूध पिऊन घे आणि मग जा. आजी, आज मला राणादा गाडी घेऊन देणार आहे. अरे वा, भारीच की. एकदम भारी गाडी आणणार आहे. लक्ष्मीताई, अहो दूध प्या की लवकर, जायचं ना हो शाळेला. आजी, आज मी शाळा सुटल्या लगेच घरी येणार, कुठेही भटकत बसणार नाही. अरे वा, गाडीच्या निमतानं का होईना तू येशील बाई लवकर घरला. गोदा का युवराजसाठी दूध नाही का? आणते. युवराज दादा, आज मला तुझ्यापेक्षा भारी गाडी मिळणार आहे. कुठं सपनात काय? नाही, राणादा मला तुझ्यापेक्षा भारी गाडी आणून देणार आहे. तुझी गाडी तुलाच ठेव, मला न काय. मी देणारच नाही तुला. पण मला नकोच आहे तर. आज राणादा तुझ्यापेक्षा भारी गाडी घेऊन येणार आहे. तुझ्या राणादाला परवडणार आहे का आमच्यासारखी भारी गाडी? युवराज, आमचं तुमचं काय, आपलं म्हणावं. आमचं तर आमचंच म्हणणार आम्ही. गोदा का दूध? तू काय बी म्हण, मला काय. राणादा गाडी घेऊन येणार म्हणजे येणार. आणल की ती जत्रेत मिळते तशी प्लास्टिकची गाडी घेऊन येणार बघ तुझा राणादा. त्यापेक्षा जाता झेप नाही त्याची. माझ्या बाबासारखी भारी गाडी ढेकळं परवडणार नाही त्याला. माझ्या राणादाला कमी समजू नको. तुझ्या राणादाचं कौतुक मला सांगू नको. साधा पोलीस आहे तो, ते बी गावभर हमाली करत फिरणारा. माझ्या राणादाला काय म्हणायचं नाही, एकदाच सांगून ठेवतोय. काय करशील? काय करशील? काय करशील? तुझा राणादा हमाल तर हमाल. अरे गप्प बसा. राजलक्ष्मी, नाही राजलक्ष्मी, भांडायचं नाही. काय झालं? बघ राणादा भांडायला लागला दोघं पण. राणादा सांग त्याला, लई फुरफुर करायला फुरफुर बाजा. लक्ष्मी, असं बोलायचं नाही. मोठा भाऊ आहे तुझा त्यो. बघा की मगापासून पार घालून पाडून बोलायल्या. पार परक करून टाकलो युवराजला. लक्ष्मी, असं नाही करायचं. युवराज आपला आहे. आपल्यासारखा वागतच नाही हो. मग तू वाग, मग तो बी वागत. बरं मी जाऊ आता स्टेशनला. हो जा, पण संध्याकाळपर्यंत गाडी आण हं. राजा लक्ष्मी, हट्ट करणं चांगलं नसतं बाळा, शिकवलंय की नाही तुला? हा,
पण मला गाडी हवी आहे. अगं तू हुशार आहेस की नाही? मग हुशार मुलं हट्ट करत नाहीत, हुशार मुलं फक्त अभ्यास करतात. गाडी खेळण्यात वेळ नाही घालवत. म्हणजे युवराज आता ढळ म्हणते. हे नाही नाही असं काही नाही ग. मग मला बी गाडी पाहिजे. चल मी तुला शाळेत सोडते आज. मला गाडी पाहिजे. हे बघ राजलक्ष्मी, हट्ट करायचा नाही, हे होणं शक्य नाही. आम्ही तुला गाडी अंजलीबाई, लक्ष्मीला गाडी आणायची. आहो पण आणायची. लक्ष्मी, तू शाळेत जाणं मस्त पैकी अभ्यास कर, तुला गाडी आणतो. बघच तू, आज मी लय अभ्यास करणार बघ शाळेत. जा. श्रीपती दादा, चला शाळेला जाऊ. लक्ष्मी चला चला जाऊया शाळेला. बरोबर का? हा? येतो. येतो. या या. अहो तुम्ही उगाच तिच्या नसत्या अपेक्षा वाढवून ठेवू नका बरं का, नंतर तुम्हीच अडचणीत याल. काय करताय तुम्ही? आणतो म्हणल्यावर किती खुश झाली बघितली ना. हे बघा आता लक्ष्मी शाळेत गेले, तुम्हाला बी सोडतो. चला. युवराज, तुझ्यासारखी भारी गाडी आणायला जमणारच नाही बघ रानादाला. कोण आहे मी? युवराज, तुम्ही तिला गाडी खेळत घेऊ नका, बोंबलत बसू दे तशीच. चला चला चला, वेळ होते. राजलक्ष्मी चला की लवकर, वेळ होतो शाळेला. द्या इकडे दप्तर माझ्याकडे. द्या, असू दे. चला बरोबर, चला चला चला. श्रीपती दादा, हा? राणादा एक नंबरच गाडी आणणार बघ. राजलक्ष्मी, आपला राणा एक नंबर आहे म्हटल्यावर गाडी बी एक नंबर आणणार की नाही, आहे की नाही? चला. संगू, अरे. ए संगू, संगू, हो, आले आले. संगू, ये की लवकर. आले आले ग. राजलक्ष्मी, आवरा की लवकर, शाळेला उशीर होतोय ना. हेडमास्टर ओरडतील. नाही ओरडणार. संगू, हा आले आले. संगू, आज किती घाई करशील, जरा पण दम धरता येत नाही तुला. ठीक आहे श्रीपती दादा. हे काय? हा, मग लक्ष्मीचं कसं घेतलं? आता त्याला शाळेला उशीर होतोय म्हणून मी घेतलं. मग मला पण उशीर होतोय, माझं पण घ्या. दे उशीर आहेस बाई, दे इकडे. घ्या. चला लवकर, चला लवकर. चल. चला चला चला, वेळ होतोय. लय हुशार बाबा तुम्ही. सई, ए सई, ये की लवकर. हा आले आले. ते श्रीपती दादा. हा, द्या. चला आता बाबा, चला लवकर. अरे ए, तुम्हाला सगळ्यांना माहितीये का, माझा राणादा एक भारीतली गाडी आणणार आहे खेळायला. मामांना ती देणार ना? देणार की. आई म्हणते सगळं वाटून खावं. मग आपण गाडी वाटून घेऊ आणि मग सगळे खेळू. बर बर, आता चला लवकर, शाळेला उशीर होतोय, नाहीतर मास्तर माझ्या नावानं ओरडतील. चला पटकन. ते आम्हाला ओरडले असते तर आम्ही लवकर गेलो असतो, पण ते तुम्हाला ओरडतात, मग तुम्ही ते तुमचं बघा. हे चला आपण बोरं खायला जाऊया का? अगे बायांनो, कुठला काय बोरा बिर, इथं माझा बोरा बिस्तरा वाजल. चला आवरा लवकर. चला, मला अजून वाड्यात लई कामं पडल्यात. चला, तुम्हाला शाळेला सोडतो आणि जातो लवकर. चला पटकन. या आमची दप्तरं, आम्ही एकटेच जातो. ए, मी काय दप्तर देणार नाही. माझी जिम्मेदारी आहे तुम्हाला शाळेला सोडपर्यंत. मी नाही देणार दप्तर. चला पटकन. मग बोरं खायला यायचं, आम्ही बी बोरं खाऊ आणि तुम्हाला बी देऊ. आता काय सांगू या पोरीला? काय बी सांगू नका, आणि आईला तर नाहीच नाही. राजलक्ष्मी, अंजली वहिनी, आला ते बरं झालं बघा. अहो, समजा पोरी बोरं खायला चालल्यात बघा. वाटलंच होतं मला काहीतरी घोळ घालणारच. राणाजींना म्हंटल तुम्ही जा पुढे आणि मी आले इकडे. काय चाललंय, कुठे निघाली? अगं आई, मी नाही ग, त्या नकोशीचीच आयडिया होती सगळी. तिला बोरं खायची होती, मग मी एक सगळ्या मैत्रिणींना कशी एकटी सोडणार ना, म्हणून मी आले. कारण नको आहेत मला. अगं खरंच ग आई. चल, मी तुला शाळेत सोडते. अगं आम्ही मोठे झालोय आता, आम्ही सगळे जाऊ शाळेत. तू तुझ्या शाळेत जा ना. मी जाणारच आहे शाळेत, पण तुला सोडून जाणार आहे मी. चल लवकर. आई, मी आणि माझ्या मैत्रिणी राणादानी आणलेली गाडी खेळणार बर का. युवराज दादासारखं अजिबात नाही करणार. हा, मला बी खेळायचंय गाडी.
हो हो आपण सगळे मिळून खेळू. तुम्ही येणार ना वाड्यावर खेळायला? हा येणार. हो येणार. आपण लय मज्जा करायची. आई आपल्याला खायला आणून देणार, मग मस्त मज्जा करायची. राजलक्ष्मी, उगाच पुढचं प्लॅनिंग कशाला करतेस? का तू आणणार नाही खायला? राणा गाडी घेऊन येतोय की. हा नाही तसं नाही ग, पण चुकून कामाच्या गडबडीत जर का ते विसरले आणायला तर मग मी घरीच येणार नाही, बाहेरच नाही. आज संध्याकाळी तू आणि राणा गाडी आणायची म्हणजे आणायची, आणायलाच लागणार. आम्ही सगळे खेळणार. काय ग? बरं, आता गप्पा मारत बसणार आहात का शाळेत सुद्धा जायचंय? चला लवकर, चला. ए चल चल लवकर बाई चल. विकास चिकोडीकर, हा सर. काय झालं त्या ट्रकचं पुढं? काय कळलं का? अजून काय कळलं नाही सर. त्या ड्रायव्हरला धरला, खरं त्याला मला काय माहित नाही. बरं तुला कुणी मारलं, ते मारेकरी कोण होते त्याबद्दल काय कळलं का? नाही सर, ते पण कळलं नाही. मला एक कळत नाही, हे एवढं सगळं घडलं तुला काय माहिती नाही? काही तर पण गेलास 2 मार्कात. सर तुम्ही काय बी काळजी करू नका बघा, बरोबर सगळ्यासनी आत करतो मी. कधी? तो ट्रक कुणाचा होता माहिती नाही, ते मारेकरी कोण आहेत माहिती नाही. अरे काय होणार आहे आमच्या पोलीस स्टेशनच्या रेप्युटेशनचं? मला आजच्या आधी यामध्ये प्रगती हवी आहे. तर बाजूला बुवा, काय चाललंय हे? काय नाही साहेब, माझी पूजा कधीच झाली साहेब. बस तुमच्या पूजेबद्दल नाही, त्या गुन्ह्याच्या केस बद्दल बोलतोय मी. कुठला गुन्हा साहेब? जैन सर. या. किती वाजले? वाजले किती? का उशीर झाला तुला? साहेब अहो मी येतच होतो, पण काय झालं, माझी पोरगी लक्ष्मी तिने माझा रस्ता अडवला बघा. ह्याची पोरगी, हिच्या बांगड्या, ह्याला गुंड अडवतात. काय होणार आहे आमच्या पोलीस स्टेशनचं कोणास ठाऊक. साहेब अहो काय झालंय, तिला गाडी पाहिजे म्हणून ती हट्ट धरून बसले बघ, म्हणून तिला समजण्याचा टाइम गेला. आता काय करायचं बुवा? आता सांगा तुम्हीच. साहेब मुलं म्हणजे देवाघरची फुलं, त्यांचं कोवळं नाजूक मन तोडून कसं चालणार साहेब? आपलं काम आहे गुन्हेगारांना फोडणं. सांगा सगळ्यांना. फोडूया साहेब, फोडूया. तोपर्यंत तुम्ही गोळी घ्या, बीपीची गोळी घ्या साहेब. रुपाली रुपाली पाणी आण साहेबांना, पाणी आण. त्यांचं बीपी वाढलं तर आपल्या सगळ्यांनाच. तुम्ही शांत व्हा साहेब, शांत व्हा. हो घ्या साहेब. विकास बोल बाबा, आता तूच काय काय झालं ते? साहेब लय मोठी टोळी आहे बघा, वरपर्यंत पोहोचलेली आहे. माझ्यावर जो प्राणघातक हल्ला झाला की नाही, त्याच्यावरनं हेच सिद्ध होतंय की डॉनची टोळी आहे. साहेब माझ्यावर झालेला प्राणघातक हल्ला आणि मी केलेली फायटिंग सगळं रिपोर्ट मध्ये लिहा बरं का. बुवा त्याला घ्या बसून इथं आणि त्याचा रिपोर्ट काढल्या. त्याच्यानं काही होणार नाही. हो हो बरोबर लिहितो साहेब. राणा तू या भागातलाच ना? होय साहेब. मग ट्रक आणि मारेकरी यांच्या माहितीसाठी कामाला लाग. चालतंय की, करतो समजा बरोबर. साहेब निघू काय? पण तुला मारेकरी कसे कळणार? हे बघ एक काम कर, विकासकडनं माहिती घे. साहेब मी बघितलं, तुम्ही काय बी काळजी करू नका, मी समजा बरोबर करतो. तू कसं बघितलंस? तू कसं बघितलं? मी त्या कोंडासनी धाडा शिकवलाय आणि तू कसं बघितलं? तू धडा शिकवत होतास का नाही, तो समजा मार्केट गोळा झाला तो बघ. तेव्हा माझा पराक्रम बघाला. हा तेच ते, तुझा पराक्रम समध्या मार्केटनं बघितलाय. ही समधी लोक मला ओळखतात, त्यांनीच सांगितलंय मला. बर बर मग ठीक आहे जा.